आता एक असं प्रश्न पडतो की तुम्ही म्हणता की माणूस जन्माला आला की ती वेळ त्याच्यावरनं जन्मकुंडली ठरते आणि त्याच्यावरनं आपल्याला साधारण ठोकताळे समजतात. पण एकाच वेळेला हजारो लोक जन्माला येत असतात. मग त्यांची प्रत्येकाची आणि वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये येत असतात. मग त्यांची नशीबं ही वेगवेगळी असतात. मग कसं काय त्याच्यामध्ये ॲक्युरसी येणार? नाही, मुळात मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे नशीब हा काय आपल्या म्हणजे ज्योतिषशास्त्र म्हणजे नशीब हे 9 वेगवेगळ्या त्याच्या अर्थांपैकी एक आहे. जसं कासवाची पिल्लं जन्माला येतात आणि ती वाळूतून बाहेर पडतात आणि हळू समुद्राच्या दिशेने जातात. 100 पैकी फक्त 10 कासवाची पिल्लंच समुद्रात जातात. काही पक्षी उचलून घेऊन जातात, काही मगरी किंवा इतर प्राणी खातात, बरोबर की नाही. काही माणसं उचलतात आणि विकतात. 10 पिल्लं त्यातली समुद्रामध्ये जातात. समुद्रात पण त्यातली फक्त असं म्हटलं जातं की 2 किंवा 3 पिल्लंच मोठी कासवं होऊन स्थलांतर करून पुढे जातात आणि परत त्या ठिकाणी येतात. याच्यात नशिबाचा काय भाग आला, कळलं की नाही. 100 पिल्लांचा जन्म एकाच वेळेला झालेला आहे. पक्षाने त्यावेळेला तिथे येणं आणि जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट होतो तो ॲक्सिडेंट हा ॲक्सिडेंटच असतो. तो काय ठरवून कोणी केलेला नसतो की आता करूया म्हणून, बरोबर की नाही. मग काय असतं माहिती आहे का की तुम्ही यथादृष्टी तथा सृष्टी, तुम्ही जर कुठल्या परसेप्शनने या जगाकडे बघणार आहात, बरोबर की नाही. आणि जगात अनेक लोक एकाच वेळेला जन्माला येत असताना सुद्धा त्याचं वर्गीकरण मात्र वेगवेगळं करण्यात आलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये लग्नकुंडली असते, नवमांश कुंडली असते, हा ज्योतिषशास्त्राचा भाग झाला. पण एक ढोबळमानाने तुम्हाला मी सांगतो की समजा आपण 4च गट केले, वर्गीकरण केले. समजा आपण की स्पोर्ट्समन आहेत, ते मंगळाच्या अंडर येतात. आता परत त्या वरच्या मंगळाची संबंध आहे की नाही हा मुद्दा गौण आहे याच्यामध्ये. त्याला मंगळ हे नाव का दिलंय? कारण मंगळ अमेरिकेतनं बघितल्यावर पण मंगळच आहे, त्याला नाव मार्स असेल तरी. भारतातनं मंगळ आहे, अजून इजिप्तमधनं बघितलं तरी मंगळ सारखाच असणार आहे. बघा कसा विचार आहे. हजारो लाखो वर्ष मंगळ आहे, त्याच ठिकाणी राहणार आहे, पृथ्वी त्याच ठिकाणी राहणार आहे. मग जे स्पोर्ट्समन आहेत त्यांचं वर्गीकरण मंगळाच्या अधिपत्याखाली केलं गेलं. जे स्पिरिच्युअल किंवा आध्यात्मिक मार्गावर आहेत, आलं की लक्षात, किंवा ज्यांच्याकडे एक वेगळ्या पद्धतीची एक प्रज्ञा आहे, प्रतिभा आहे, एसोटेरिक म्हणतो आपण, ते गुरुच्या अंडर आहेत. किंवा शिक्षक, टीचर्स, यांचं वर्गीकरण केलं तर ते गुरुच्या अंडर असतं. त्याच्यानंतर समजा सायंटिस्ट त्यांचा ग्रुप केला तर तो शनीच्या अंडर येतो, आणि कलाकारांचा ग्रुप केला तर तो शुक्राच्या अंडर येतो. हे ढोबळमानाने केलं ना आपण. हजारो लोक जन्माला जरी आले तरी त्यांचं नशीब ते कोणत्या वर्गीकरणाखाली येतात. दुसरी गोष्ट महत्त्वाची तुम्हाला लक्षात घ्या, गल्लीत क्रिकेट खेळणारे किती लोक आहेत? करोडो लोक आहेत. तर आज त्यांना कोणीच विचारत नाही. त्यांची ओळख आहे. गल्लीत क्रिकेट खेळणाऱ्या लोकांना तुम्ही किती लोकांना ओळखता तुम्ही? त्यांना माहीत नाही. आपल्याला करोडो. त्याच्यानंतर मग लाखो लोक आहेत जे नेट प्रॅक्टिस करतात. आईवडील नेट प्रॅक्टिस करण्यासाठी मुलांना का टाकतात? कधीतरी आपली मुलं इंटरनॅशनल गेममध्ये जावीत, सचिन तेंडुलकर होईल, रणजीपर्यंत तरी जावी. लाखो लोक आज नेट प्रॅक्टिस करतात. त्यांना हे जग ओळखतं नाही ओळखत. अजून पुढे गेल्यानंतर काही हजारो लोक जे आहेत बेसिकली त्यांना विशेष ट्रेनिंग दिलं जातं. कंपन्यांचे म्हणा, हे म्हणा, असं म्हणा. त्यातले 100 काही शे लोक हे रणजीसाठी सिलेक्ट होतात. काही कोटींमधनं आपण कुठे आलो? हंड्रेड्समध्ये आलो काही. आणि त्यातून फक्त 20 जण हे इंटरनॅशनल गेटसाठी सिलेक्ट होणार आहेत. याला म्हणतात मानवाचे वर्गीकरण. आणि हे वर्गीकरण कुंडलीवरनं कळतं. कुंडलीवरनं त्या व्यक्तीची कुवत किती आहे हे कळतं, त्याची ताकद किती आहे. कुवत हा शब्द खरा चुकीचा आहे. आता कलाकाराची कुवत वेगळी. जसं म्हटलं ना आपण, पाण्यात जो मासा आहे त्याला झाडावर चढायला सांगितलं आणि झाडावर चढणं कसं श्रेष्ठ आहे हे म्हणजे माशाची चेष्टा करण्यासारखं आहे ना. जो माकड झाडावर जर चढत असेल तर तेवढं माशासारखं पोहू शकणार नाही. तर कोणाची कुवत कुठे सिद्ध होते याच्यासाठी ती कुंडली ॲक्च्युली बघायला पाहिजे. तर म्हणजे नशिबासाठी नाही. तर आता सध्या जे खूप पॉप्युलर आहे, म्हणजे मला वाटतं ॲपवर पण आहे, इंटरनेटवर पण आहे, की ज्याच्यामुळे पटकन इन्स्टंट एक उत्तरं मिळतात आणि थोडंसं
जो आपल्यामध्ये आणि भविष्यामध्ये जो एक पडदा आहे तो थोडासा किलकिला करून ते दार उघडून थोडंसं समोर बघता येतं आणि गायडन्स मिळतं. जे मला वाटतं तुम्ही त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहात ते म्हणजे टॅरो कार्ड. तर त्या टॅरो कार्डबद्दल थोडीशी माहिती सांगा. आणि मग मला आज एक प्रश्न आहे आणि त्याबद्दल आपण थोडंसं काढाल का टॅरो कार्ड? हो हो, 100%. टॅरो कार्ड ही अशी विद्या आहे की आज वेस्टर्न कंट्रीजमध्ये कसं असतं की समजा मी तुम्हाला कुंडली बघितली आणि सांगितलं की गुरुची दृष्टी अशी आहे वगैरे, तर तुम्हाला ती भाषा कळणार नाही. टॅरो कार्डमध्ये काय होतं माहिती आहे की एक तर समोर कार्ड मांडल्यानंतर 50% समोरच्या माणसाला ते दिसत असतं उत्तर. ते स्कॅनिंगप्रमाणे ते स्कॅन करतं. पण म्हणजे काढणाऱ्यावर ते अवलंबून आहे. काढण्यावर ते अवलंबून आणि युनिव्हर्स तुम्हाला उत्तर देतच देत असतो. असतं. ते शकुनशास्त्राप्रमाणे आहे पुढच्या. म्हणजे कसं आहे की युनिव्हर्स तुम्हाला उत्तर देत आहे आणि तुमच्या मनामध्ये एकाच वेळेला 9 विचार चालू असतात. हे सगळं 9च्या आपण अखत्यारीमध्ये पाहत आहोत, दृष्टिकोनाने बघत आहोत. तर एकाच वेळेला तुम्ही माझ्याशी बोलताय आत्ता, बरोबर की नाही? ते सोडून 8 वेगवेगळे विचार, वेगवेगळे चॅनल्स मनात चालू आहेत, बरोबर की नाही? मग आता त्याच्यातलं सोल्युशन, समजा तुम्हाला 9 सोल्युशन तुमच्या मनात चालू आहे, तर कोणतं सोल्युशन आत्ता पाहिजे हे सिलेक्ट करण्यासाठी आपण टॅरो कार्ड वापरतो आणि ते काढू आपण. पण एक त्याचा सिद्धांत समजू, किती सुंदर त्याच्यामागची विचारधारा कशी आहे बघा. एक म्हणजे जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला त्याचा प्रश्न, काही प्रायव्हेट प्रश्न असेल, तर तो मनात ठेवला तरी त्याचं उत्तर, म्हणजे प्रश्न मला कळत नाही, उत्तर तुम्हाला अच्छा, देता म्हणजे येतं. मी सांगायची जरूर नाही असं. असं पण असतं, असं करता येतं. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे त्यासाठी म्हणजे फार ओळख वगैरे असण्याची गरज नसते. दुसरं की तुमचा डावा हात हा रिसिव्हर असतो अच्छा. आणि उजवा हात हा गिव्हर असतो, म्हणून आपण डाव्या हाताने कार्ड्स काढतो, कळलं की नाही? तर युनिव्हर्स तुमच्या बोटांद्वारे ते आन्सर तुम्हाला देत असतं, असा खरं त्याचा अर्थ आहे. हो का? हां, म्हणजे आन्सर युनिव्हर्स देत असतो आणि फक्त माध्यम आपला डावा हात आणि ती कार्ड असतं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.